नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. दुपारी 3च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरेश धस बोलतायत, थेट जाऊया. समाजाचे गोरगरिबांचे घर बांधलेले होते, हैराणावर होते, ते काढून टाकले. त्यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले. बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे, त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही. तुम्ही पॅटर्न म्हणतो, आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमचे आका आणि हे वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल. आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचित लहान असतो राजकारणात. हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे, बंजाराला हाकलायचा, त्या पारधी समाजाला हाकलायचा आणि खोटं नातं यांच्या येणोच्या नाही दिल्या. खोटं नातं काही नाही करून दिलं. त्या निसार पट्टेदारचाच पोरगा अपक्ष सरपंच झाला होता तिथं, तर त्याचं वय कमी याचं नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद बी घालवलं. आणि एक मला वाटतं लोढा काय नावाची फॅमिली, माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून 2.5 हेक्टर जमीन त्यांना मिळाली. रोड टच जमीन मिळाली. दवाखाना टाकायचा, वृद्धाश्रम टाकायचं, याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली. परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही. काय का आकांना त्याचा अध्यक्ष करा, अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा. दरम्यान आपण बघतोय, आमदार सुरेश धस यांनी मागणी केली आहे, बीड मधील आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी. आमदार सुरेश धस बोलत होते. आपण थेट दृश्य बघत होतो एनडीटीव्ही मराठीवर, त्यांची प्रतिक्रिया. आणि आता त्यांनी मागणी केलेली आहे, बीड मधील आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी त्यांनी केली. एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय. पिंपरी पारगाव म्हणलं, आता हे म्हणलं, आता हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणते आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय. 30 कोटी 40 कोटीचे बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत. हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात? एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो. तो रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन दिले ना तुझे भाऊ, लय कंबर राहिली तिथली सपना चौधरी. असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आल्या का? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. हे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताबा घ्यायचा, बगलबच्च्यांनी घ्यायचा. 300 पेटबाट्या. आणि मी विनंती करणार आहे, हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊस मध्ये बोलल्यापासून. परंतु आता राख माफिया कधी टरकणार? राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत. एका गाडीला कोणाचा तरी टोल, आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना, जीजीआ कर,
हा, प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला, कोणते कर ऐकले आपण, सर्व कर ऐकले. आता टोलचा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता. तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आताही. तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत. कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचे जे काय गोड गंबाले ते बंद करा. ते कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत. आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही, परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती. धनंजय मुंडे काल बोलताना माध्यमांशी असं म्हणाले वाल्मिकी नगर तुमच्या जवळचे अण्णा. सरपंचावर हल्ले झाले उरण आणि तुळजापूरमध्ये सरपंचावर टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय. कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये सरपंच खतरे मी आहे. त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील. ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही. हे फार भयानक आणि भयानक. याला वर्णनच कोणतं करावं. कधी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं. हा, पुढे घ्या. उद्या मोर्चा होणार आहे, त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का, संवाद साधला का आणि तुम्ही सहभागी होणार आहात का? मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार, आमचे लोक होणार आणि आम्ही नाही म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाच्या खायचे आम्ही. उद्या लोक जोडे हाणतील ना. जो नाही यायचं ते नका काय ना, याच्यात आम्हाला काय करायचं. इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका, मी मात्र येणार. काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केलेली. भाऊ, मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा. तुम्हाला राजकारण सुचायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला. अरे बाबा, परत हो पालकमंत्री बर का. आमचं लेकरू मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मानतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा. आणि माझा घेरलंय, मला आमक केलं. तुला कोणी घेरलं बाबा, आम्ही कशाला घेरू. ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं. राजकारणाचा विषय आहे का हा? कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय आहे का? आणि सगळेच लोक आता ते बीडची बैठक जी झाली ते राजकीय बैठक झाली का? ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का, त्याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का? होणार आहेत. सगळे लोक सहभागी होणार आहेत. मग सहृदयी जेवढे माणसं ते बी होतील. तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरती गरळ ओळखणारे लोक फक्त सामील होणार नाहीत. बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल, मुस्लिम समाज होईल, सगळे लोक सामील होतील. आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले, मला माहिती आहे की सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल घे. अरे बाबा, ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही. या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं? यांच्याच केलं. आणि ट्रोल तर केलं, त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली. आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं, खरबुजा म्हणलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं. काय झालं त्याच? काय झालं? 237 आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. ते एवढा मोठा माणूस आहे. मी तर फार, आमचे काय फाटक्याचे अवलाद, कशात काय फाटक्यात पाय, आमचे अवलाद केवढशे आणि आम्हाला ट्रोल करते. मला कळतंय
अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा. जे बसलेले 1200 स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात म्हणजे लॉकड असतात. इसका प्रोफाइल फाइल लॉक्ड किया जाता अरे लॉक्ड किया जाता वरून काय बोलता रे? ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना दम असेल तर. एक अकाउंट वरून बोलतात. बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या. आणि मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही. मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलंय. त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून. किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही. वाचल्यावर वाईट वाटतंय ना. कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो. 4-2 दिवस लिहिते कटाळते ना. आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो. त्याच्यामुळं कोण काय वेडं वाकडं लिहितंय कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण. देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातंय. देशाच्या म्हणजे अमित भाईंना ट्रोल केलं जातं. आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला. पण म्हणजे पहिल्यांदा शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे. त्याच्यामुळे परदेशातून करा देशातून करा एका जागेवर बसून करा तुम्हाला काय ट्रोल करायचे ते करा. आम्ही ते सहन करायला तयार आहोत आणि तुम्हाला जे करायचे ते करा. आम्ही आमचं काम करत राहणार. आम्हाला एकच मिशन संतोष देशमुखच्या आरोप्यांचं पकडणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यात. माझे संबंध आहे अमधुर सुमधुर संबंध सांगितले पाहिजे. मधुर संबंध ते तुलना स्वतःशी करतायत. माझी जसे संबंध तसे संबंध तुमचे. एक मिनिट ऐका. राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना. परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्याजवळ उद्याच्याला सांगेल लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही मी सांगेल. आणि मी आता कलेक्टर साहेबांकडे चाललोय बरं का. ही 5 वर्ष हे आणि 5 वर्ष 2014च्या नंतर जेवढ्या डीपीडीसी झालेल्या आहेत यातला 70% निधी एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि 30% आम्ही सिंपल पेंडोलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि 30 तुमच्या वाट्याला 70 त्यांच्या वाट्याला 30 म्हणजे दुसरी 30 नका. हा पुढे बघा. आंबेडकरांनी असं म्हणलंय की सुरेश दस तरी सुपारी घेऊन हे आरोप करतात. त्यालाच अनुसरून की तुमच्या पोटामध्ये पोटसू होतं एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झालात आणि तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रिपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करताय. अमोल पटकरी फार लहान आहे बरं का. माझी त्याला एकदा विनंती अमोल तू कुणाच्या बी नादीला या रगेलच्या नादीला तुला लय मागात पडत. मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. तुझं कुणीकडे बी दुकान चालव माझ्यावर दुकान चालू नको तुझ्या अवघड होईल.
आपण बघितलं की आमदार सुरेश धस बोलत होते आणि आका कोणता नवीन पॅटर्न वापरते असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय आणि या सगळ्या व्यवहाराचं कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचा आरोप धस यांनी केलाय. एकाच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा देखील गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय. तर महादेव ऍपच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं देखील धस म्हणाले.